नमस्कार, आज मी दाखवते ड्रायफ्रूटचे लाडू। त्याकरता साहित्य लागणार हे असं आहे। 150 ग्राम बदाम, 150 ग्राम अक्रोड, 150 ग्राम सूर्यफुलाच्या बिया, ही 100 ग्रामच आहे खारट, आणि हे कोवळ्याच्या बिया ह्या 100 ग्राम, आणि हे काजू 150 ग्राम, आणि ह्या मखाना, आणि हे डिंक। आता मी हे सगळं साहित्य तळून घेते। तळण्याकरता मी हे एवढं तूप टाकलंय, त्यामध्ये आधी आपण डिंक तळून घेऊ। हे डिंक आपण असं तळून घेऊ, त्याच्या लाया फुटते डिंकाच्या, मग याला बारीक करावं लागते। आणि आपण हे ड्रायफ्रूट टाकून देऊ, थोडं याला असं परतून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये बदाम, सूर्यमुखीच्या बिया, आणि यामध्ये थोड्या परतून घेऊ। आता हा मखाना आपण थोडं तळून घेऊ, म्हणजे थोडंसं परतून घेऊ, तळायचं म्हणजे थोडं असं कडक करायचं। हे सगळं साहित्य आपण तुपामध्ये तळलेलं आहे। आता हे मखाना आपण लाडू करता वापरत आहे। यामध्ये आपण मुलांना खाण्याकरता यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून आपण असंही मखाना खाऊ शकतो। आता या डिंकाच्या लाया ज्या फुटल्या आहे ना, त्यांना आपण एका असं बारीक करून घेऊ, म्हणजे त्या लाडू करता आपल्याला वापरायला छान होते। हे सगळं साहित्य आता आपण असं बारीक करून घेऊ। मी काजू आणि बदाम एकत्रच बारीक करते। काजू आणि बदामचं बारीक केलेलं मिश्रण आहे, असं बाकी सगळं बारीक करून घेऊ। खारकचे मी काप केले, पण याला तळले नाही, कारण की याला तुपात तळले म्हणजे हे कडक होते, म्हणून मी न तळताच याला मी बारीक करत आहे। खारकचं पावडर बारीक करून घेऊ। हे आपलं मखाना आहे, त्याचं पावडर केलं बारीक। हा 250 ग्राम गूळ आहे, त्याचं मी हे असं पाणी करून घेतलं आहे। ते आता ह्या ड्रायफ्रूटमध्ये, हे ड्रायफ्रूट जे मी बारीक केलं आहे ना, त्यामध्ये मी हे सगळं टाकून घेते। ते आता मी एकत्र मिसळून घेते, आणि हे गोंदचे जे बारीक केलं ते पण यामध्ये मिसळून ते गुळाचं पण टाकते। असं हे गुळाचं पाणी टाकून जे ड्रायफ्रूटचं मिक्सचर तयार केलं आहे, आता त्याचे लाडू वळते मी। असे हे आपले ड्रायफ्रूटचे लाडू तयार झाले।